तुम्ही एखाद्याकडे एखाद्याच्या सांगण्यावरून विश्वासाने हजारो लाखो रुपयांची किंवा आयुष्यभराची कमाई गुंतवणूक केली आणि मग एका क्षणात ती वाऱ्यावर उडाली. कर्ज काढले, पैसे हात उसने घेतले, आई वडिलांचे, बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि मग अचानकपणे ज्यांच्याकडे तुम्ही गुंतवणूक केली होती, ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती, ती कंपनी बंद, गायब. फोन लागेना, फोन स्विच ऑफ. ऑफिसच्या ठिकाणी गेलं तर प्रचंड मोठा टाळा लावलेला आणि मग गॅरंटी रिटर्नचे स्वप्न चक्काचूर. थांबा, तुमचे पैसे गेले, परंतु तुमचा कायदेशीर हक्क अजूनही जिवंत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला तुमची झालेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीविरुद्ध प्रभावीपणे कायदेशीर कसं लढायचं हे सांगणार आहे. सगळं एका मेसेजनं, एका फोननं, एका भेटीनं सुरू झालं. भाऊ, ही स्कीम जबरदस्त आहे. ही स्कीम महिन्याला दुप्पट तिप्पट परतावा देणारी आहे. महागड्या हॉटेलमध्ये सेमिनार, मोठमोठ्या LED स्क्रीनवरती स्क्रीनशॉट, पहिल्या महिन्यात थोडासा परतावा आणि मग या परताव्यामुळं विश्वासाच्या मुळांना पाणी मिळालं. मग आपण निर्णय घेतला, कर्ज काढले, पैसे हात उसने घेतले, बायकोचे, आई वडिलांचे दागिने बँकेत ठेवले आणि जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना देखील सांगितलं की संधी आहे, प्रचंड जबरदस्त प्लॅन आहे, प्रचंड मोठी कंपनी आहे, सर्वांचं भलं होणार आहे. स्वतः गुंतवणूक केली, जवळच्या मित्र नातेवाईकांना प्रेमानं गुंतवणूक करायला लावलं आणि मग काही दिवसामध्ये ज्याच्याकडे गुंतवणूक केली, ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, ती कंपनी आणि तो माणूस गायब. ऑफिसला प्रचंड मोठं कुलूप. तुम्ही हादरून गेलात. तुम्ही एकटे उभे राहिलात. हातात आणि डोक्यात फक्त फसवणुकीचे विचार, अपराधीपणाची भावना. मीच मूर्ख होतो का? माझा निर्णय चुकीचा होता का? हेच वारंवार विचार. पण लक्षात ठेवा, तुम्ही मूर्ख नाही. तुमचा विश्वासघात करणारा गुन्हेगार आहे. तुम्ही प्रेमानं, विश्वासानं पैसे गुंतवले होते, पण त्याने लालचीपणाने तुमचे पैसे बुडवले. कायदा सांगतो, प्रत्येक तोटा हा गुन्हा नसतो. पण जेव्हा सुरुवातीपासून खोटे आश्वासन, खोटी माहिती, खोटे स्क्रीनशॉट, खोटी कंपनी उभी केली असेल तर तो व्यवहार नसतो, तर तो फसवणुकीचा गंभीर गुन्हा असतो. जुन्या कायद्यानुसार, IPC नुसार, तसेच नवीन कायद्यानुसार, भारतीय न्याय संहितेनुसार हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. तुमचे पैसे दुप्पट होणार होते, परंतु या कायद्याने आरोपीची शिक्षा दुप्पट होऊ शकते. महाराष्ट्रामधील तुमच्यासारखे ह्या खोट्या आमिषाला बळी पडलेले लाखो लोक आहेत. तुमच्यासारखेच सर्वसामान्य गरीब लोक पैसे दुप्पट मिळतील या खोट्या आशेनं स्वतःकडे हात उसने घेऊन, मित्रांकडून घेऊन, कर्ज काढून, दाम दुपटीच्या आमिषानं अशा या खोट्या आणि बोगस कंपनींच्या मध्ये गुंतवणूक केली आणि बळी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गेल्या 2020 ते 25 या वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये लाखो करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या म्हणजे AS ट्रेडर, श्रीमंत बाजार, ग्रोबेस ट्रेडिंग, CoinZX, AJ एंटरप्राइजेस, हुपरी ट्रेडर्स, ब्लॉकओरा, डॉक्सी फायनान्स, GDC कॉइन, फेक शेअर प्लॅटफॉर्म्स
अशा असंख्य कंपन्यांनी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. या सगळ्यांचा एकच शब्द होता, गॅरंटेड रिटर्न. एकच पॉलिसी होती, गॅरंटेड रिटर्न. पण आपली सगळ्यांची गॅरंटेड फसवणूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, व्यवसायामध्ये तोटा झाला तर सिव्हिल केस, पण सुरुवातीपासूनच खोटा हेतू असणे किंवा असेल तर क्रिमिनल केस, FIR आणि फसवणूक करण्याला तुरुंग. फसवणूक करणारा म्हणतो बिझनेस फेल झाला, तुम्ही म्हणता फसवणूक झाली. त्यावेळी मेहरबान कोर्ट विचारतं हेतू काय होता. हा फरक जर समजला तर आरोपी कमकुवत, आणि हा जर फरक तुम्हाला समजला नाही तर तुमची केस कमकुवत. म्हणून फसवणूक झाली तर काय करायचे? रडायचे की लढायचे? आणि जर लढायचे हे जर तुमचं उत्तर असेल तर भावना बाजूला ठेवा, रणनीती सुरू करा. कारण मेहरबान कोर्टामध्ये भावना चालत नाहीत, तिथे चालतो पुरावा. म्हणून पुरावा गोळा करा, गुन्हा दाखल करा, सायबर क्राईमला रिपोर्ट करा. महाराष्ट्रामध्ये MPID सारखा गुंतवणूकदारांचे संरक्षण करणारा प्रभावी कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. आज तुम्ही कारवाई केली नाहीत तर ज्याने तुम्हाला आज फसवलेला आहे तो उद्या दुसऱ्याला फसवेल, आणि तुम्ही स्वतःला कधीच माफ करणार नाहीत. तुम्ही फसले गेलात म्हणून तुम्ही कमजोर नाही. विश्वास ठेवणे गुन्हा नाही, विश्वासघात करणे हा गंभीर गुन्हा आहे. आज शांत बसलात तर गुन्हेगार पुन्हा जिंकेल. आज तुम्ही उभे राहिलात तर कायदा तुम्हाला जिंकवेल. तुमचे पैसे गेले असतील पण तुमचा हक्क अजूनही जिवंत आहे. मेहरबान कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये आवाज मोठा असणं महत्वाचं नाही, तर मजबूत पुरावा असणं महत्वाचं आहे. फसवणूक करणारा कितीही शहाणा असेल, स्मार्ट असेल, तर कायदा त्याच्यापेक्षा 10 पट हुशार आहे, पुढचा आहे. त्यामुळे मित्रहो, घाबरू नका. कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेक लोक गप्प बसतात, भीतीपोटी तक्रार करत नाहीत आणि मग अन्याय सहन करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फसवणूक झालेला माणूस दोषी नसतो, गुन्हा करणारा दोषी असतो. माझा ठाम विश्वास आहे, जागरूक नागरिकाला कुणीही सहज फसवू शकत नाही आणि कुणीही सहज घाबरू शकत नाही. कायद्याची भाषा या चॅनेलचा एकच उद्देश आहे, तुमचा हक्क तुमच्यापर्यंत प्रभावीपणे आणि सोप्या भाषेमध्ये ठामपणे पोहोचवणे, निर्भीड भाषेमध्ये समजावून सांगणे. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक ही माहिती हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे लाखो रुपये वाचू शकतात किंवा एखाद्यावरती होणारा जो अन्याय आहे तो थांबू शकतो. जागरूक राहा, घाबरू नका, कायदा समजून घ्या, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे.